श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. स्वामी चमत्कार या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. दररोज सकाळी उठल्यावर एकदा आणि झोपताना तुम्हाला काही उपाय करायचा आहे. हा उपाय केला तर तुमच्याकडे पैसा भरपूर येऊ लागेल, प्रगती तुमच्या सुधारणा होईल. आतापर्यंत जे काही दुःख दारिद्र्य तुमच्यावर आहे किंवा घरामध्ये पैसा टिकत नाही, पैसाही टिकू लागेल. लक्ष्मी मातेची कृपा तुमच्यावर राहील. म्हणून तुम्ही काही उपाय नक्की करावे. उपाय विश्वासाने करावे. जेव्हा तुम्ही कोणते उपाय करता, त्या उपाय करता तेव्हा तुमचा विश्वास असणे खूप महत्त्वाचे आहे. कारण जिथे विश्वास आहे तिथेच कोणतेही उपाय सेवा काम करतात. म्हणून कोणतेही उपाय करता तेव्हा तुम्ही विश्वास नक्की ठेवा. स्वामींवर विश्वास ठेवा. जिथे स्वामींवर विश्वास ठेवला जातो त्या घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही. मग तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा. तुमच्या डोक्यामध्ये असा विचार ठेवा, मनामध्ये विचार ठेवा की स्वामी आहेत. स्वामी सर्व काही चांगलंच करणार आहेत. स्वामी आमच्यावरती प्रसन्न राहणार आहेत. स्वामींची कृपा माझ्या पूर्ण कुटुंबावर राहणार आहे. असे तुम्ही मनात विचार ठेवायचा आहे आणि कोणताही उपाय करायचा आहे. उपाय काय आहे? तुम्ही जेव्हा सकाळी उठता तेव्हा सर्वात आधी तुम्ही मुख्य दरवाजा आहे तो उघडता. मग मुख्य दरवाजा उघडता तेव्हा तुम्हाला थोडे पाणी घेऊन मुख्य दरवाजावरती किंवा तुम्हाला अंगणामध्ये थोडे शिंपडायचे आहे. हे का शिंपडावे? तर रात्री जे काही तुमचे पितृ असतात ते तुमच्या रक्षणासाठी रात्रभर बाहेर दारामध्ये रक्षण करत बसतात. मग तुम्ही उठून जेव्हा तुम्ही उठता तेव्हा थोडेसे पाणी दारावर आणि थोडेसे पाणी तुम्ही अंगणामध्ये नक्की शिंपडावे. याने काय होते की रात्रभर आपले पितृ आपल्यासाठी आपली रक्षण करण्यासाठी बसलेले असतात. त्यांना पाणी तुम्ही थोडंसं शिंपडलं की ते तृप्त होतात, आशीर्वाद देतात. तुमच्या कुटुंबाला तुम्हाला आशीर्वाद देतात. म्हणून हे काम तुम्ही सकाळी नक्की करावे. जेव्हा तुम्हाला सुतक पिरियड्स असेल, काही तुमच्या घरामध्ये असं सुतक झालं असेल किंवा पिरियड्स असेल त्यावेळेस हे काम करायचं नाही. कारण जेव्हा तुमच्या पत्रिकेमध्ये पितृदोष असेल तेव्हा हे काम तुम्ही रोज करायचे आहे. हे काम तुम्ही रोज उठले तेव्हा केले तर तुमचे पत्रिकेमधील जे काही पितृदोष आहे ते पूर्णपणे निघून जातो. हा उपाय तुम्ही दररोज करा. किती दिवस करायचा आहे? तर तुम्ही तुमच्या मनाने किती दिवस करायचा आहे, जोपर्यंत तुम्हाला यामध्ये प्रभाव दिसून येत नाही तोपर्यंत तुम्ही करत राहायचं आहे. बघा, तुम्ही एवढे दिवस तुमचे जे काही कामे होत नसतील किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल, अन्नधान्य हे टिकत नसेल, हे टिकू लागेल. घरामध्ये सुख शांतता, कुटुंबाचे आरोग्यही चांगले राहील. कारण जिथे तुमच्यावर पितरांचा आशीर्वाद असतो त्या घरामध्ये कधीही कोणी आजारी पडत नाही किंवा प्रत्येक व्यक्तीचे आरोग्य चांगले राहते. कारण पितरांचा आशीर्वाद ही खूप महत्त्वाचा आहे. जिथे पितृ तुमच्या पाठीशी असतील तिथे तुमच्यावर कोणतेही संकट येत नाही. मग हा उपाय तुम्ही उठताय तेव्हा नक्की करायचा आहे. विश्वास ठेवून करायचा आहे. तुम्हाला थोड्या दिवसामध्ये याचे प्रभाव दिसून येतात. पिरियड्स आणि सुतक असेल तर हे काम तुम्ही करायचे नाही. तुमच्या घरामध्ये तुम्ही कोणालाही करायला सांगायचे आहे. तुम्ही जेव्हा रात्री झोपायला जाता त्याआधी तुम्हाला किचन हे नक्की स्वच्छ ठेवायचं आहे. किचनमध्ये तुम्ही जेवण केलेले भांडे तसेच ठेवायचे नाहीत, कधीही स्वच्छ करावे. किचन सर्व काही नीटनेटके स्वच्छ ठेवूनच झोपायचे आहे. याने काय होते, जेव्हा माता लक्ष्मी पूर्ण घर पाहण्यासाठी माता लक्ष्मी ही घरात प्रवेश करते. माता लक्ष्मी जिथे स्वच्छता आहे तिथेच माता लक्ष्मीचा वास राहतो. म्हणून तुम्हाला कधीही भांडे बेसिंगला तसेच ठेवायचे नाहीत, स्वच्छ करून ठेवावे. याने काय होते, घरामध्ये अन्न धान्य पैसा सर्व काही टिकून राहते. अन्नपूर्णे मातेचीही कृपा तुमच्यावरती राहते. म्हणून हे काम तुम्ही नक्की करायचे आहे. जेव्हा तुम्ही घरामध्ये स्वच्छता ठेवता तिथे लक्ष्मी टिकून राहते. घरामध्ये दुःख दारिद्र्य येत नाही. हे काम तुम्ही नक्की करायचे आहे. घरामध्ये पती खूप कष्ट करूनही प्रगती होत नसेल, पैसा टिकत नसेल तर काही चुका तुम्ही करताय हे लक्षात घ्यायचे आहेत. कारण
जेव्हा घरातील स्त्री ही स्वच्छता नीटनेटके सर्व काही ठेवते तिथे माता लक्ष्मीचा वास राहतो. म्हणून जेवण केले की लगेच भांडे स्वच्छ करावे, गॅस स्वच्छ करावा आणि रोज तुम्हाला मातीच्या एका दिव्यामध्ये तुम्हाला थोडा कापूर घेऊन एक तमालपत्र, 2 लवंग जाळायचे आहेत. पूर्ण घरामध्ये याचा धूर तुम्हाला फिरवायचा आहे. जे लक्ष्मी माता हा जप करत करत सगळ्या घरामध्ये तुम्हाला हा धूर करायचा आहे. याने काय होते, जे काही घरामध्ये निगेटिव्हिटी आहे ती पूर्णपणे बाहेर जाते आणि लक्ष्मी मातेचा वास तुमच्या घरामध्ये राहतो. माता लक्ष्मी अशाच घरामध्ये स्थिर राहते ज्या घरामध्ये स्वच्छता असते, त्या घरामध्ये सर्व काही अन्न धान्य नीटनेटकेपणा असतो. अशाच घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहते. जर घरामध्ये स्वच्छता नसेल, सतत जेवण केलेले भांडे तसेच ठेवत असाल तर अशा घरामध्ये माता लक्ष्मी कधीही टिकत नाही. कितीही कष्ट केले, कितीही मेहनत घेतली तरीही घराची प्रगती होत नाही. कष्टाला यश नसते. तुम्हाला कोणत्याच गोष्टीमध्ये यश मिळत नाही. अशा गोष्टी जेव्हा घरामध्ये घडतात तेव्हा समजून जायचं आहे की माता लक्ष्मी तुमच्या घरावर किंवा तुमच्यावर नाराज आहे. सतत घरात आजारपण असेल, एखादी व्यक्ती आजारी पडली की एक झाली की एक आजारी पडणे हे कारण असू शकतं की तुम्ही घरामध्ये स्वच्छता ठेवत नाही. घरामध्ये जिथे स्त्री स्वच्छता ठेवते, सर्व घर स्वच्छ ठेवते, अशा घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहते. माता लक्ष्मी टिकून राहण्यासाठी घर स्वच्छ ठेवावे. प्रत्येक शुक्रवारी पाण्यामध्ये मीठ घालून तुम्ही फरशी पुसावी. झाडूला कधीही पाय लावू नये, झाडूनी अन्न लोटू नये. जेव्हा जेवण करता तेव्हा झाडू कधीही अन्नाला म्हणजे अन्न सांडलेलं असतं तिथे लगेच झाडू मारायचा नाही, कारण याने अन्नपूर्णा माता नाराज होते. कधीही जेवण अन्नाचे कण खाली सांडतात तेव्हा तुम्ही एक कपडा घ्यायचा आहे, त्याने गोळा करायचा आहे आणि हाताने तुम्हाला भरून साईडला काढायचं आहे. तर तुम्ही अन्न गोळा करायचं आहे, पण कधीही तुम्ही झाडू अन्नाला लावायचा नाही. याने अन्नपूर्णा माता नाराज होते. घरामध्ये अन्न धान्य टिकत नाही. सतत दारिद्र्य लागते. म्हणून दुःख, दारिद्र्य, आजारपण हे घरात सतत चालू राहतात. म्हणून या गोष्टी नक्की तुम्हाला टाळायच्या आहेत. तुम्ही रोज रात्री जेव्हा तुम्ही भांडे घासता तेव्हा दुधाचं पातेलं, कढई आणि तवा हे कधीही पालथे मांडू नये. हे कधीही जिथल्या तिथं ठेवायचं आहे आणि ते कधीही व्यवस्थित ठेवायचं आहे. कारण यामध्येही शास्त्रामध्ये यालाही खूप महत्त्व आहे की तुम्ही कोणती वस्तू कशी ठेवावी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.